भाजप प्रवक्त्या नाझिया इलाई खान यांच्या विरोधात कारवाईची मागणी. धाड पोलीस ठाण्यात मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे निवेदन. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. भाजपच्या प्रवक्ता नाझिया इलाई खान यांनी सोशल मीडियावर केलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्ट व वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत मुस्लिम वेलफेअर असोसिएशन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने धाड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सय्यद इक्बाल सय्यद अब्बास यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की काही दिवसांपूर्वी नाझिया इलाही खान यांनी मुस्लिम समाजाचे सर्वोच्च पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम तसेच हजरत आयशा रजी अल्लाहु तआला अन्हा यांच्या संदर्भात कथित आक्षेपार्ह टिप्पणी व पोस्ट प्रसिद्ध केली. या पोस्टमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय. याशिवाय अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना देण्यात आले. यावेळी मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सय्यद इक्बाल सय्यद अब्बास, जिल्हा उपाध्यक्ष शेख सादिक शेख मोबिन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधि अबूजर मिर्झा, धाड. साहब को निवेदन देने के लिए आए हैं। बीजेपी की जो प्रवक्ता है नाज़िया इलाई खान, इसने हमारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की है और हजरत माँ आयशा रज़ियल्लाहु अन्हा के खिलाफ में गलत शब्दों का इस्तेमाल किया है। हम उसका आज यहाँ पर जाहिर निषेध करते हैं और हम हमारे मुस्लिम नौजवान की तरफ से धाड़ पुलिस स्टेशन को यह निवेदन देने के लिए आए हैं और हम थानेदार साहब से यही गुजारिश करेंगे कि उस पर धाड़ थाने की तरफ से गुना दाखिल किया जाए